महत्त्वाची बातमी आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 16 फेब्रुवारी सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल महाशिवरात्री होते, तर कालच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर केले जाणार होते। परंतु काल रविवार होता, काल सुट्टी असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आलेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे, परवा दिवशी बुधवार आहे, म्हणजेच पुढचे 3 दिवस राज्यातील सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहेत। त्या अनुषंगाने राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते आणि या अर्धवट राहिलेल्या केवायसी मुळे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आलेला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे टोटल मिळून 4,500 रुपये हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नसतील, तर त्या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये जमा होतील। तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता अजून आलेला नसेल, तर तो जानेवारीचा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये म्हणजेच टोटल मिळून हे 4,500 रुपये आणि हे 1,500 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणत्या गावांमध्ये हस्तांतर केले जाणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु लाडकी बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या लाडकी बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होती, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। जर हे तुम्ही सूचनेचं पालन केलं तरच तुमचे महिन्याचे 1,500 आणि वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे सुरू राहतील। अन्यथा जर तुम्ही अर्जंट सूचनेचं पालन केलं नाही तर तुमचे महिन्याचे 1,500, वर्षाचे 18,000 रुपये सुद्धा बंद होऊ शकतात। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे बंद नाही झाले पाहिजे, तर हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा सविस्तर पाहायचा आहे। यासोबत लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा। यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये अद्याप आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा। यासोबत ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, यासोबत कांदेचाळ अनुदान योजना, विहीर अनुदान योजना, यासोबत सोलर पॅनल, घरकुल योजना, रेशन कार्डवरती पैसे अशा प्रकारचे लाभ ज्या लाडक्या बहिणींना मिळवायचे असतील, तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणती अफवा किंवा चुकीची माहिती न देता जी पण काही सत्य माहिती सध्याच्या स्थितीला समोर आलेली आहे तर तेच माहिती देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यासोबत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1,500 रुपये आलेले नव्हते, त्यांचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे आलेला नसेल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये आलेला होता आणि जो डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता होता, तर हा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर आलेला होता। म्हणजे सांगायचं झालं तर बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवर येत होता, परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवरती मागच्या काही दिवसांपासून भार आलेला होता। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यासाठी अडचणी येत होते, अडथळे येत होते।
होते. म्हणजे सांगायचं झालं तर वेळेवर हप्ता येत नव्हता. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्य सरकारकडे निधीची कमतरता भासत नाही. राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला पैसे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 26 जानेवारी दिवशी सुट्टी होती. त्यानंतर 27, 28, 29, 30 आणि 31 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये हा हप्ता विस्तार केला जाणार होता. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुमचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीच्या गोजबावीच्या परिसरामध्ये एअरजेट हे जे विमान होतं लेअरजेट 45 VSR कंपनीचं, तर हे विमान या रनवेच्या शेजारी असलेल्या खड्ड्यामध्ये कोसळून या ठिकाणी भीषण स्फोट झालेला होता. तर या स्फोटामध्ये अजितदादांसह अजून त्यांच्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी निधन झालेलं होता. त्यामुळेच हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर रनवेच्या शेजारी अजितदादांच्या विमानाचा स्फोट झालेला होता. आता त्याचा नवीन रिपोर्ट सुद्धा समोर येत आहे. DGC असेल, विमानाच्या ज्या ज्या काही संस्था आहेत तर त्यांच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे. CIDच्या माध्यमातून सुद्धा तपासणी सुरू आहे. लवकरच याचा अहवाल येणार आहे आणि याचं खरं कारण सुद्धा समोर येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला CID आणि DGC कडून याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काळजी करायची गरज भासत नाही. परंतु विचार करायला गेला तर जानेवारीचा हप्ता हा अजितदादांचे निधन झालेले होते, त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तरी यायला पाहिजे होता, असं काही लाडक्या बहिणींचं म्हणणं आलं. तर बघा, लाडक्या बहिणीनं विचार करायला गेला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 तारखेपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार होत्या. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांचं निधन झाल्यामुळे या निवडणुका 2 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. म्हणजे 7 फेब्रुवारी पासून राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत होत्या आणि त्या पार सुद्धा पडलेल्या आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर 7 फेब्रुवारीच्या अगोदर जी पण काही निवडणुका पार पडलेल्या होत्या तर त्या 7 फेब्रुवारी रोजी या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या. निवडणुकांचे निकाल सुद्धा लागलेला होता आणि या 7 फेब्रुवारीच्या अगोदर आचारसंहिता होते. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं की निवडणूक असली की त्याच्या अगोदर आचारसंहिता लागू असते आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये या ठिकाणी लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्यास शक्य होत नसतं. त्यामुळेच तुम्हाला आचारसंहितेच्या कालावधीमध्ये किंवा ज्या दिवशी निवडणुका होत्या, मतदान होतं, त्या दिवशी पैसे आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आता लाडक्या बहिणींची डायरेक्ट 3 महिन्यांची, काही लाडक्या बहिणींची 1 महिन्यांची, काही लाडक्या बहिणींची डायरेक्ट 4 महिन्यांची प्रतीक्षा संपू शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होणार आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि त्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात आणि आदिती तटकरे मॅडम सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात. म्हणजे सांगायचं झालं तर या तिघांच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊन देणार नाही. आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, या लाडकी बहीण योजनेला आता 1.5 वर्ष पूर्ण होऊन चाललेलं आहे, तरी पण लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता हा 100% जमा होत आहे आणि आता लवकरच 2100 रुपयांचा निर्णय सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2100 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता थेट आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी आणि यासोबत तालुक्यांची, गावांची यादी सुद्धा
सुद्धा सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तालुका गाव तुमचं यामध्ये असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे. आता बघा लाडकी बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे आणि सर्व लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडक्या बहिणींच्या हिताचं काम करणार आहोत आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फडणवीस साहेब हिताचं काम सुद्धा करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. म्हणजेच यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्यामधील भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नव्हत्या, त्या पात्रतांमध्ये बसत नव्हत्या, अटी शर्तींमध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्यांनी नकली कागदपत्रे काढले, चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता. तर अशा लाडक्या बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब असतील, ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाडी नसेल, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, ज्या घरामध्ये 2 महिला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, ज्या घरामधील महिलांच्या पतीने किंवा मुलाने किंवा भावाने चारचाकी वाहन घेतलेलं नसेल त्यांनाच पैसे मिळत राहतील. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांनाच या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत राहणार आहे. अन्यथा ज्या बहिणी पात्र नसतील, अपात्र असतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केले जात होते. तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करत होते. तर आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांची बँकांची यादी, तालुक्यांची यादी, गावांची यादी तर पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो याच्या अगोदर काही महत्त्वाचे नियम आहेत, तर ते नियम जाणून घेणं लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. बघा विचार करायला गेलं तर 28 जून 2024 या दिवशी लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती. यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2024 संपून गेला, आता 2025 सुद्धा संपून गेलेला आहे. आता 2026 सुरू होण्या भरपूर दिवस उलटलेले आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षामध्ये म्हणजे 24 मध्ये काही जुने नियम होते, 25 मध्ये जुने प्लस नवीन थोडेफार नियम होते आणि आता या 2026 सालामध्ये जुने आणि प्लस नवीन नियम आणि अजून काही ॲडिशनल नियम आहेत का याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणी असाल प्रत्येक महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळवायचा असेल आणि भविष्यामध्ये 21 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आताच ही महत्त्वाची कामे केले तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला फायदा होणार नाही आणि तुमचे महिन्याचे 1500 म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये बंद होऊ शकतात. जर वाटत असेल की वर्षाचे 18,000 रुपये बंद होऊ नयेत तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आपण नियम आणि पात्रता यासोबत अटी शर्ती कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींनो हे नियम पाहण्याच्या अगोदर, अटी शर्ती आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. बघा पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड हे अपडेट केलेलं असायला पाहिजे. त्या आधार कार्डवरील तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर या सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या असायला पाहिजेत. यासोबत लाडक्या बहिणींनो ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही KYC 31 डिसेंबर 2025च्या अगोदर केलेली असेल किंवा आता सध्याच्या स्थितीला KYC केलेली असेल तर ती KYC सध्याच्या स्थितीला सक्सेसफुल म्हणून दाखवत आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. कारण जर तुम्ही KYC सक्सेसफुल म्हणून तुमची KYC दाखवले तरच तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. त्यामुळे लाडकी बहिणींना आपली KYC सक्सेसफुल दाखवत आहे का हे तुम्ही जाणून घेणं
घेणं गरजेचं आहे। यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। तर आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी, गावांची, तालुक्यांची यादी पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी, त्यांना स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावरती अनुदान सुद्धा वितरित केले जाणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी विविध योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा राबवत असतात। त्याच प्रकारे आता सरकारच्या माध्यमातून परत एकदा विविध योजनांचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे। तर या योजना कोणकोणत्या असू शकतात, या योजनांचा अर्ज कुठे करायचा असू शकतो, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत आपण आज या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडकी बहिणींना कशा प्रकारे दिलासा मिळत आहे त्याची माहिती बघून घेऊयात। यासोबत सरकारने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे 3 गॅसची योजना जाहीर केलेली होती। त्या योजनेचा शासन निर्णय सुद्धा काढलेला होता। मग त्या योजनेचे पैसे अजून का विस्तांतर झालेले नव्हते, तर अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित करत होत्या। परंतु लाडक्या बहिणीनं यापुढे तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा, या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी ज्या 3 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या 3 पात्रता जाणून घ्या। बघा, पहिली पात्रता तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असायला पाहिजे। दुसरी पात्रता त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे तिसरी पात्रता म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100% 101% गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील, कारण याच पात्रता त्या GR मध्ये नमूद सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। तर बघा, लाडक्या बहिणींना आता भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणी, काही बहिणी शेतकरी बहिणी आहेत, काही बहिणी मोलमजुरी करून या ठिकाणी आपले जीवन काढणारे आहेत। तर त्या लाडक्या बहिणींचा मी काय जास्त वेळ घेणार नाही। जी पण काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर तीच महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी आता देत आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिली पात्रता बघा, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। दुसरी पात्रता, उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे। तिसरी पात्रता, सरकारी कर्मचारी घरामध्ये कोण नसायला पाहिजे। आणि चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। तर एकंदरीत या महत्त्वाच्या 4 पात्रता आहे। 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही। तर या झाल्या पात्रता। आता बघा, लाडकी बहिणींनो, जिल्ह्यांची, बँकांची यादी सविस्तर सांगतो। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। त्याच्यामध्ये पुणे शहर जिल्हा आहे, मुंबई शहर जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे। यासोबत परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणी राहतात। तर या सर्व लाडके बहिणींची आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे। काही बहिणींना 3,000, काही बहिणींना 4,500 आणि काही बहिणींना 6,000 रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते। हे थकलेले हप्ते सुद्धा मिळू शकतात, अशी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, आधार कार्ड बँकेशी लिंक करा, बँक खात्याची KYC करा आणि या लाडकी बहीण योजनेची KYC करून ठेवा, जेणेकरून हप्ता सोडला की खात्यामध्ये येण्यासाठी अडचण येणार नाही आणि तुमची प्रतीक्षा संपून जाईल। बघा, सरासरी अंदाज काढला तर फेब्रुवारी महिना सुद्धा आता लवकरच संपत आहे, त्या अगोदर पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।